So good evening everybody. Welcome to Power Tapping. किती जण आहेत जे पहिल्यांदा सेशनला आलेत? ओके. I welcome all of you. आज दसऱ्यानिमित्त गर्दी थोडी कमी आहे and कारण वीकेंड्स लागून आहेत. बरेच जणांचे मगाशी पण मिलिंदच्या नंबरला फोन होते की येतोय, पाऊस आहे, ट्रॅफिक आहे, पण वी विल स्टार्ट, नाहीतर खूप उशीर होतो संपेपर्यंत. एक असं तुम्ही काय म्हणा? अच्छा, फोनवर बोलताय, बरं ठीक आहे. बरं, सुरू करायच्या आधी फोन्स आपले सायलेंट मोडवर टर्न ऑन करूया. वाजलाच, सायलेंट मोडला टर्न ऑन करूया. ओके. सो आज आपण सगळे जमलोय टू लर्न अबाउट पॉवर टॅपिंग. पॉवर टॅपिंग एक असं तंत्र जे जगामध्ये साधारण 80च्या दशकामध्ये आलं. ह्याचं जे ओरिजिन आहे हे ॲक्च्युली TFT नावाने सुरू झालं, विच इज थॉट फील्ड थेरपी, स्टार्टेड बाय डॉक्टर रॉजर कॅलहन, जो स्वतः एक सायकॅट्रिस्ट आणि ऑल्टरनेटिव्ह हिलिंग मेथड्सवरती रिसर्च करणारा सायकॅट्रिस्ट. आणि तो हे सगळं रिसर्च करत असताना त्याला हे आढळलं की आपण ज्या वेळेला आपल्याकडे एखादा पेशंट येतो तर आपण काही डिस्टर्बन्स आहे? ओके. सो एखादा पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो तर काउन्सिलिंग आणि मेडिसिन्स हे सोडल्यास सायकॅट्रीकडे दुसरं काहीच नाही आहे. म्हणजे भीती वाटते तर आपण अँटी एन्झायटी पिल्स देतो. एखाद्याला जर डिप्रेशन आलं तर आपण सिरोटोनिन वाढण्याकरता सिरोटोनिन इनहिबिटर्स देतो त्याला. पण हे सोडल्यास देर इज नो क्युअर टू इट. आणि हे सगळं शोधत असताना रॉजर कॅलहन अभ्यास करत होते एका ॲक्युपंक्चर थेरपीवरती, की हाऊ ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर आणि माइंड, सायकॉलॉजी, एनर्जी सिस्टम्स हे सगळं कनेक्टेड आहे. त्यांच्याकडे एक पेशंट ट्रीटमेंट करता येत होती जिचं नाव मेरी. आणि मेरीचा प्रॉब्लेम होता की तिला पाण्याची भयंकर एन्झायटी होती. पाणी बघितलं की तिला एवढी भीती वाटायची की तिला इमिजिएट मोशनला व्हायचं. आणि ती रोज ज्या रस्त्यावरनं ट्रॅव्हल करायची सो तिला एक मोठी खाडी ओलांडायला लागायची रोज. आता रोज त्या खाडीवरनं जात असताना कॉन्स्टंट ते फिलिंग की कधी एकदा जाऊन आपण मोशनला जातोय. दिस वॉज व्हेरी एम्बॅरेसिंग फॉर हर. कारण इमिजिएटली ऑफिसमध्ये गेल्यावर तुम्ही व्हिज्युअलाइज करा ना, इमिजिएट ऑफिसमध्ये गेल्यावरती कोणीतरी तुम्हाला गुड मॉर्निंग करताय आणि युअर जस्ट नाही मू मला जायचंय. इट वॉज व्हेरी एम्बॅरेसिंग. आणि आयुष्यभर ही भीती घेऊन जगणार कसं? सो रॉजर कॅलहन तिला ट्रीट करत होते. आणि ते ट्रीट करत असताना ते अँटी एन्झायटी पिल्स, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स, रिग्रेशन्स, हिप्नॉसिस हे सगळं वापरून देखील ही रिअलाइज्ड की शी इज नॉट रिस्पॉन्डिंग. मग या सगळ्या प्रोसेसमध्ये ते हे सगळं रिसर्च करत असताना आपण हे आज सगळं बघणार आहे की कसे आपल्या बॉडीचे एनर्जी मेरिडियन्स आपल्या थॉट प्रोसेसेसशी कनेक्टेड आहेत, कुठलं इमोशन कुठे ट्रॅप होतं सिस्टीममध्ये आणि कसं ट्रॅप होतं, आणि ह्या सगळ्याचा प्रॅक्टिकली आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे. सो आपल्या एनर्जी सिस्टीम्सवरती आपल्या शरीरामध्ये 14 ऊर्जा नाड्या आहेत आणि या सगळ्या एकमेकांना क्रॉसओव्हर करतात. ओके. आयुर्वेदानुसार त्या बऱ्याच आहेत. म्हणजे ही सगळी थेरपी सिस्टम जी आहे ही बेस्ड ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशरवरती असल्यामुळे जरी आयुर्वेदामध्ये मर्मशास्त्र म्हणून त्याचा उल्लेख जरी असला तरी आपण ह्याचे रेफरन्सेस आयुर्वेदातनं घेत नाही, कारण ही थेरपी तिथून आलेली आहे. त्यामुळे सो हा जो पॉइंट आहे डोळ्याच्या खालचा हा स्टमक मेरिडियनचा पॉइंट आहे. आणि एन्झायटी जी आहे ही कुठेतरी स्टमक आणि किडनी मेरिडियनमध्ये ट्रॅप होते. ओके. सो ते तिला ट्रीट करत असताना त्यांनी तिला सांगितलं की तू पाण्याचा विचार कर. सो पाण्याचा विचार करत असताना ऑब्व्हियसली आता ज्याला ज्याची भीती वाटते तुम्हाला जर कोणी सांगितलं की त्याचा विचार करा तर बॉडी एक केमिकल रिॲक्शन क्रिएट करते. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये ऑटोमॅटिकली काहीतरी घडेल ना, श्वास वर खाली व्हायला लागेल, अचानक टेम्परेचर बॉडीचं वाढायला लागेल, हातापायांची असे सळसळायला लागतील की एकतर मारूया समोरच्याला किंवा तिथनं पळून जाऊया. हा फ्लाईट आणि फ्रीज रिस्पॉन्स बॉडी क्रिएट करते. इट्स अ केमिस्ट्री दॅट हॅपन्स.
सो ज्या वेळेला तिला सांगितलं त्यांनी की पाण्याचा विचार कर, सो ऑब्व्हियसली तिला ती सगळी एन्झायटी सिस्टममध्ये क्रिएट झाली आणि हळूहळू हळू ते सगळं बॉडीवरती तिच्या रिॲक्शन करायला लागलं. ते म्हणले थांब, हे विचार करत असताना जस्ट टॅप हिअर, असं असं टॅप कर. आणि एक कन्सिस्टंट टाइम ही जस्ट केप्ट टॅपिंग. आणि टॅप करत 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 ते तिला म्हणले आता परत पाण्याचा विचार, कंटिन्युअस तू विचार करत राहा की तू त्या पुलावरनं चाललेली आहेस, तुला पाणी दिसतंय, तुला काय फील होतंय. ती म्हणली मला आत्ता आय वॉन्ट गो टू द वॉशरूम राईट नाव. आणि ही सेड वेट वेट, वी विल सी, ठीक आहे होऊ दे, वी विल सी की ही एन्झायटी ड्रॉप होते का. आणि टू हिज सरप्राईज एक 3 मिनिटं टॅप केल्यावरती शी स्टार्टेड ब्रीदिंग नॉर्मली. मग त्यांनी तिला एक ब्रेक दिला. तिला म्हणले तू परत थोडंसं रिलॅक्स कर, आपण परत सेकंड राऊंड करूया. आणि त्याच्यानंतर ही वेंट फॉर द सेकंड राऊंड. आणि सेकंड राऊंड करत असताना हर बॉडी हॅड नो एन्झायटी रिॲक्शन्स, बॉडी ॲब्सल्युटली नॉर्मल होती. त्यांनी तिला सांगितलं पाण्याचा विचार कर, काय वाटतंय. ती म्हणली मला भीती वाटते, म्हणजे अजूनही मी कम्फर्टेबल नाही आहे. जायला दुसरा रस्ता असता तर आय वुड हॅव चोजन दॅट, बट आय एम स्टील नॉट कम्फर्टेबल. पण एन्झायटी नाही आहे. आय डोंट लाईक इट बट देर इज नो एन्झायटी. मग ते स्टील वेंट ऑन टॅपिंग 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 टॅपिंग. इथे बघा देर इज नो स्टेटमेंट हिअर, स्टील टॅपिंग 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 टॅपिंग. मग त्याच्यानंतर त्याच्याकडे बाहेरच एक मोठा स्विमिंग पूल होता. तर त्यांनी तिला सांगितलं की तू जा जरा स्विमिंग पूलच्या आजूबाजूला बस, पाण्यात हात घालून बघ, सी हाऊ यू फील विथ द होल प्रोसेस. सो ती बाहेर गेली, शी ट्राईड, पाण्यात हात घालून बघितला. ती म्हणली मी असं विचार केला की आता मी उडी मारेन पाण्यामध्ये, आणि माय बॉडी वॉज ॲब्सल्युटली नॉर्मल. हे मॅजिक आहे माझ्यासाठी. असं मला कधीच पाण्याबद्दल वाटलेलं नाही आहे की आय कॅन एन्जॉय वॉटर. आता कधी कधी काय असतं, काही थेरपीजमध्ये एक असा इमिजिएट रिस्पॉन्स क्रिएट होतो, प्लॅसिबो होतो कधी कधी. म्हणजे काहीतरी केलं आपण आणि हा हा असं झालं. कधीतरी एखादं औषध बदलून बघितलं की आपल्याला इमिजिएटली असं वाटतं की अरे अरे आता सुटलो आपण बहुतेक. सो रॉजर कॅलेहनला वाटलं की कदाचित दिस इज दॅट ऑ रिस्पॉन्स, की काहीतरी वेगळं केलं म्हणून बॉडीने क्रिएट केलं. सो तो तिला म्हणला तू आठवडाभर फक्त पूर्ण तुझ्या ड्रायव्हिंग जर्नीमध्ये जस्ट कीप टॅपिंग, ओके, जस्ट कीप टॅपिंग. तो म्हणला मला एक आठवड्याने येऊन भेट. अँड आफ्टर शी केम बॅक आफ्टर अ वीक, सो ह्याला काय नॉर्मली वाटलं की शी इज गोइंग टू रिलॅप्स. पण आफ्टर अ वीक ज्या वेळेला तिने ही तिची केस शेअर केली, शी हॅड नॉट रिलॅप्स्ड विथ फिअर. शी वॉज ॲब्सल्युटली नॉर्मल. आणि तिथून जगासमोर एक खूप मोठं तंत्र बाहेर पडलं, विच वॉज TFT. TFT इज थॉट फील्ड थेरपी, एक्सक्लुझिव्हली युज्ड फक्त आजार बरे करण्याकरता. सो प्रत्येक ॲक्युपंक्चर पॉईंट हा एका इमोशनशी संबंधित आहे, प्रत्येक इमोशन एका फिजिओलॉजीशी संबंधित आहे, आणि त्या फिजिओलॉजीला कसं ट्रीट करायचं वॉज TFT. पण TFT ही इतकी स्पेशलाइज्ड प्रोसेस होती की TFT अप्लाय करायला तुम्हाला थेरपिस्टच पाहिजे. ऑन युअर ओन यू कांट डू दॅट. पण रॉजर कॅलहनला जग बदलणारं काहीतरी सापडलं होतं. आणि 80च्या दशकामध्ये त्यांनी हा कोर्स अनाऊन्स केला की मी TFT शिकवणार आहे. आणि फीज किती, इन 80s $10,000 फीज. कारण ही न्यू की त्याला असं काहीतरी सापडलंय जे जग बदलणारं आहे, याच्यापेक्षा कमी याची व्हॅल्यू असू शकत नाही. सो ज्या वेळेला हा कोर्स अनाऊन्स केला त्यावेळेला त्याला वाटलं की लोक स्पेसिफिकली सायकॅट्रिस्ट किंवा हीलर्स, थेरपिस्ट तुटून पडतील कोर्सवरती. कारण मी क्लेम करतोय की विदाऊट मेडिसिन आपण आजार बरे करू शकतो. आणि कोर्सला फक्त 2च माणसं, गॅरी क्रेग आणि लॅरी निम्स. गॅरी क्रेग ज्यानं पुढे TFTला आणखीन सिम्पल केलं, कॉलिंग इट EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक, ज्याचं आपण डेरिव्हेटिव्ह बनवलं पॉवर टॅपिंग. सो EFT, सो गॅरी क्रेगला इन्शुरन्स एजंट माणूस, त्याला कुठून तरी रिटायरमेंटचे पैसे मिळाले होते, आणि त्याला प्रत्येकाचं एक कॉलिंग असतं ना की मला ही गोष्ट आतून करावीशी वाटते, काही लॉजिक नाहीये. ही डिसाइडेड टू गॅम्बल. $10,000 गॅरी क्रेग डिसाइडेड टू गॅम्बल की मी करून बघणार. एखादा माणूस
जो प्रोफेशननी इतका मोठा आहे आणि जो एवढी फी लावतो, याचा अर्थ त्याच्याकडे काहीतरी असेल ना. अँड ही गॅम्बल्ड. सो वर्कशॉपला 2च लोक, लॅरी निम्स आणि गॅरी क्रेग. लॅरी निम्सनी बऱ्यापैकी पुढे रॉजर कॅलहन जेच शिकवत होता तेच पुढे फॉलो केलं TFTनीच. पण गॅरी क्रेग सिम्प्लिफाईड द होल प्रोसेस आणि जगासमोर EFT म्हणून आणलं की तुम्हाला कुठलाही आजार नाही आहे, पण कुठलाही इमोशनल ब्लॉक आहे. या इमोशनल ब्लॉकला कसं हाताळायचं. अख्खी TFT जी 800 पॉइंट्स वरती अवलंबून होती शरीराच्या ॲक्युपंक्चर वरती, ती गॅरी क्रेगनी 8 ते 12 मेन पॉइंट्स वरती आणून ठेवली. आणि त्यानंतर हजारो लाखो लोकांची आयुष्य या EFTनी बदलली. आज आपण हेच शिकणार आहे की या सगळ्याचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे, आपल्या पैशाशी काय संबंध आहे, आणि हे सगळं आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता आपण कसं वापरू शकतो. सो आज आपण या 2 गोष्टी समजून घेणार आहे. विथ द फ्युजन ऑफ 2 थेरपीज, वन इज क्वांटम फिजिक्स, क्वांटम सायकॉलॉजी, आणि दुसरं आहे पॉवर टॅपिंग किंवा EFT. या 2च्या आधारावरती, या 2च्या कॉम्बिनेशनवरती आज आपण 2 भागांमध्ये हा कोर्स समजून घेणार आहे. पहिल्या भागामध्ये आपण त्याची सगळी थिअरी समजून घेणार आहे की हे का करायचं, ह्याच्यानी होतं काय, एक्झॅक्टली माझ्या बॉडी माइंड मेकॅनिझममध्ये असा काय फरक पडतो, माझ्या एनर्जी सिस्टम्सवरती काय फरक पडतो, आणि दुसऱ्या भागामध्ये प्रॅक्टिकली स्वतःचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायला, नॉट ओनली प्रॉब्लेम्स, काही मला जे हवं आहे ही गोष्ट देखील मॅनिफेस्ट करायला मी हे कसं वापरू शकतो. क्लिअर. ऐकायला कधी कधी हे थोडंसं अवघड वाटतं, कारण क्वांटम फिजिक्स वगैरे आपण पार 8वीतच त्याला, किंवा फार तर फार 12वी पर्यंत कसं तरी रेटलेलं आहे. त्याच्या पुढे इट इज व्हेरी डिफिकल्ट. पण आपल्याला जर तेव्हाच कोणी सांगितलं असतं दॅट होल लाईफ इज फिजिक्स, जगातले जेवढे रिलिजन्स आहेत ह्या सगळ्या धर्मांची फिलॉसॉफी पण फिजिक्सवरच आहे, हे तेव्हा जर आपल्याला कोणी सांगितलं असतं तर आपण काहीतरी इंटरेस्ट घेऊन शिकलो असतो. सो थोडंसं फिजिक्स, बऱ्याच वेळेला सायन्स, टेक्निकॅलिटी असं म्हटलं की आपण असे सगळे आपले इंद्रिय आत घेतो. ते कासव कसं एकदम असं आकुंचन पावतं की हे माझ्यासाठी नाही आहे. पण हे कळलं तर कितीतरी प्रश्नांची उत्तरं मिळतात. सो हे ऐकत असताना, करत असताना थोडंसं जे पहिल्यांदा ऐकतायत असं वाटतं की हे एवढं सोपं असतं तर जग दुनियेने केलं असतं. मग जग दुनिया का करत नाही? करत नाही कारण दे आर नॉट प्रोग्रॅम्ड. आपण कशासाठी प्रोग्रॅम्ड आहे? आयुष्य सिंपल आहे का आयुष्य डिफिकल्ट आहे? रिस्पॉन्स बघा. आपल्याला पाहिजे टू बी सिंपल, but we are programmed to believe that life is difficult. आपण ह्या प्रोग्रॅमिंग वरती काम करत असतो. जसं एखादी CD किंवा एखादा सॉफ्टवेअर प्रोग्राम केलेला असतो, प्रोग्राम असतो. जसं अँड्रॉइड आणि iOS. ओके, iOSचं सॉफ्टवेअर अँड्रॉइडवर चालेल का? मग तुमच्या पत्रिकेत दोष आहे का? ऍपलचं सॉफ्टवेअर सॅमसंगच्या फोनवर चालेल का? येस और नो? का का नाही चालणार? पत्रिकेत प्रॉब्लेम आहे, घरात प्रॉब्लेम आहे, कोणाची नजर लागली आहे म्हणून चालत नाही आहे. इट इज जस्ट नॉट कम्पॅटेबल. असेच आपण देखील प्रोग्रॅम्ड आहोत एका डीप लेवलवरती. कशाने प्रोग्रॅम होतो आपण? पहिली गोष्ट तर आपल्याला असं वाटतं की आपल्या विचारांनी आपण प्रोग्रॅम होतो. आणि हेच घडलं. सिक्रेट सारखी गोष्ट जगात किती जण आहेत ज्यांनी सिक्रेट ऐकलंय? द सिक्रेट ऐकलंय, वाचलंय, किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग बद्दल ऐकलंय, वाचलंय. ओके, सिक्रेट सारखं काहीतरी इतकं प्रॉमिसिंग जगासमोर आलं, लोक वेड्यासारखी तुटून पडली आणि सगळे ते वापरायला लागले. आणि 2 वर्षानंतर मॅक्सिमम पीपल रिअलाइज्ड
की छोट्या छोट्या गोष्टी होतात, मोठी गोष्ट होत नाही. छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मला पार्किंग मिळू दे, मला पावभाजी खायची आहे, मी विचार केला आयदर जाताना कुठेतरी दिसते किंवा कोणीतरी बनवतं, घरी गेल्यावर आई गतीच असते, किंवा कोणाच्या तरी घरी गेल्यावरती ती असते, कुणाची तरी आपल्याला आठवण येते आणि कसं सगळी सिंक्रोनिसिटी जुळून येते आणि त्या माणसाचा समोरून कॉल येतो. या पलीकडे सिक्रेट ऐकून, पॉझिटिव्ह थिंकिंग ऐकून, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन ऐकून ज्या गाड्यांची कात्रणं आपण लावली की नाही भिंतीवरती, ती भिंतीवरच राहिली, ती इन रियालिटी आली नाही. कारण त्या गाडीला मॅनिफेस्ट करणारं सॉफ्टवेअर आपल्या सिस्टीम मध्ये नाहीये. इज थॉट ॲट प्रॉब्लेम? विचार तर खूप केला ना आपण, प्रत्येक गोष्ट आपण ह्याच्या पुढच्या, मी नंतर तुम्हाला स्लाइड शो सगळा दाखवते, आय विल एक्सप्लेन यू द होल थिंग. पण तिथे जाण्याआधी आपण काही कॉन्सेप्ट समजून घेऊया. एक खूप महत्वाची कॉन्सेप्ट आहे. विथ द वर्ल्ड ऑफ एनर्जी इज सिम्पथेटिक रेझोनन्स. सिम्पथेटिक रेझोनन्स म्हणजे दोन समान फ्रिक्वेन्सीज कायम एकत्र राहतात. आता तुम्ही म्हणाल फ्रिक्वेन्सी आणि माझ्या आयुष्याचा काय संबंध? आपले मित्र कोण असतात? समविचारी किंवा समआचारी. आपले मित्र कोण असतात? जे एक्झॅक्टली आपल्यासारखे असतात. फार रेअरली असं घडतं की पिणाऱ्यांच्या ग्रुपमध्ये एक फक्त चकणा खाणारा असतो, फार व्हेरी रेअर, पण असं असू शकते, एखादा अपवाद असतो. पण मॅक्सिमम आपली वेव्हलेंथ कोणाशी जुळते? जे एक्झॅक्टली आपल्यासारखे असतात. एखादी गॉसिप करणारी व्यक्ती असेल तर तिला सगळ्यांना सगळं छान म्हणणाऱ्या व्यक्तीबरोबर जमेल का? नाही ना. तुला कळतंय मी काय बोलते? तुला बोर होत आहे? नाही, मज्जा येते? ओके, तुला कळलं म्हणजे बासच आहे. सो गॉसिप करणाऱ्या व्यक्तीची वेव्हलेंथ कोणाशी जुळते? मग त्यांना हायसं वाटतं की हा, वी आर सेफ सिक्युअर्ड इन कंपनी. ही वेव्हलेंथ किंवा फ्रिक्वेन्सी ठरते कशावरती? विचारांवरती नाही. अख्खं जग विचारांच्या मागे लागलं. चेंज युअर थॉट्स टू चेंज युअर लाईफ. पण देर इज समथिंग मच डीपर देन थॉट्स. कारण थॉट्स कॅन बी फॅब्रिकेटेड. आपण थॉट्स क्रिएट करू शकतो. तुम्ही विचार करू शकता की माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण फिलिंग, तुम्हाला एखादी व्यक्ती अजिबात आवडत नाही पण आता त्याच्याबरोबरच राहायचंय. काय इक्वेशन आयुष्याचं असं आलेलं आहे. सो थॉट लेवलला तुम्ही म्हणता ना की आय लव्ह यू, पण समोरच्याला कळतं की हे काय आय लव्ह यू वगैरेचा काय अर्थ नाहीये, बिकॉज ती फिलिंगच मॅच होत नाही ना. थॉट्स कॅन बी फॅब्रिकेटेड. तुम्ही इथे बसून आत्ता यू कॅन थिंक दॅट यू आर द रिचेस्ट पर्सन ऑन अर्थ. कॅन यू थिंक? बट कॅन यू फील? कॅन यू बिलीव्ह? सो आपण प्रोग्रॅम जे होत असतो ना ते ह्या लेयर्स वरती होत असतो. वन इज थॉट. थॉट हे फक्त रिफ्लेक्शन आहे. तुम्ही आत काय आहात याचं प्रोजेक्शन आहे फक्त. एखाद्याच्या आतमध्ये कॉन्स्टंट नेगेटिव्ह थॉट्स येत असतात का? काय येत असतील? विचार तसे नाही आहेत. विचार कुठून येत आहेत? एका डीपर प्रोग्राम मधनं. म्हणून एखाद्याला कायम भीतीच वाटते, प्रत्येक गोष्टीची त्याला भीतीच वाटते. त्याला आवडतं का? आपल्यातल्या कुणाला तरी आवडतं का रोज सकाळी उठून हा विचार करायचा की कसला थर्ड क्लास दिवस आहे? डू वी लाईक की आज मी पडणार आहे कुठंतरी, आज काहीतरी वाईट घडणार? वी डोंट लाईक इट हॅपन्स. जसं राग, राग किती इंटेन्स इमोशन आहे. आवडतं का आपल्याला? कितीतरी वेळेला कळतं ना आपल्याला की जरा तोंडाला कुलूप घातलं असतं तर 4 कामं समोरच्यानी आपली केली असती तशीच.
पण ती जी अशी तळपायाची आग मस्तकाला जाते ना, ती कंट्रोलच होत नाही. राग करत नाही आपण, राग येतो. नेगेटिव्ह विचार करत नाही, नेगेटिव्ह विचार येतात. ती कुठून येतात? मग आपण काय करतो? थॉटच्या मागे लागून ह्या सगळ्याला कव्हर अप करायचा प्रयत्न करतो. आणि मग डीप विदिन जे खाली आहे त्याचं, वी डोंट इवन लुक देअर. प्रॉब्लेम तिथे आहे. थॉट्सची फ्रिक्वेन्सी खूप विरळ आहे. आपण जर एका पेपरवरती जर अगदी अलगद लिहिलं तर मागच्या पानावरती ते कोरलं जातं का? पण तुम्ही ज्या वेळेला फोर्सनी लिहिता त्यावेळेला काय होतं? त्याचे इम्प्रेशन्स येतात. थॉट हे पहिल्यासारखं आहे. अलगद गिरवल्यावरती येतील का? थॉट्स आर फ्लीटिंग. म्हणून आपले एम्स अँड अँबिशन्स पण बदलतात. जसा एखादा पिक्चर, जी मुलं त्या वयात असतात ना, सो जसा कुठला पिक्चर फॅडमध्ये चाललेला असतो त्यांना ते करावंसं वाटतं. फिटनेस फ्रीक वगैरे जे असतात ते भाग मिल्खा भाग आला की सगळे पळायला लागले. मग बॅडमिंटनचा पिक्चर आला की सगळे बॅडमिंटन खेळायला लागतात. सायकलिंगचा पिक्चर आला की सगळे सायकलिंग करायला लागतात. थॉट्स दे आर फ्लीटिंग. यू कॅन मॅन्युप्लेट. पण फिलिंग्स थॉटपेक्षा डेन्सर फ्रिक्वेन्सी, डेन्सर फिलिंग्स. मला काय फील होतं? थॉट लेवलला मी विचार करते की माझ्या आयुष्यात खूप पैसे असावेत, आणि फिलिंग लेवलला मला आतून वाटलं शे बाबा आपलं कुठे काय. असं होतच नाही आपल्याबरोबर. ही मॅच होत नाही फ्रिक्वेन्सी. फिलिंग्स पेक्षा जास्त डेन्सर आहे इमोशन. एनर्जी इन मोशन, दॅट इज इमोशन. फिजिक्स, क्वांटम फिजिक्स, न्यूटन्स लॉ ऑफ रिलेटिव्हिटी, हे सगळं इकडेच येतं. E=mc². याचा अर्थच तो आहे की प्रत्येक गोष्ट त्याच्या गाभ्याशी एनर्जीच आहे. आपण सगळेजण 8वीच्या शास्त्रापर्यंत हे शिकलो की अणू हा ह्या जगातला सगळ्यात शेवटचा कण आहे. अणू अभेद्य आहे. ॲटम मेक्स अप एव्हरीथिंग, पण अणू अभेद्य आहे. क्वांटम फिजिक्सचा रिसर्च तिथे सुरू झाला की अणू अभेद्य आहे, पण अणू जर सगळं निर्माण करू शकतो. आपण ज्या खुर्चीवर बसलोय ती खुर्ची पण अणूनीच बनलेली आहे ना, ॲटम्स आहेत. आपलं शरीर जे आहे हे पण ॲटम्सच आहे ना, टू द कोर. ॲटम बॉम्ब जो आहे ॲटमच आहे ना. जर ॲटम कॅन मेक अप एव्हरीथिंग इन द युनिवर्स, देन व्हॉट मेक्स अप ॲटम? आणि इथून शोध सुरू झाला क्वांटम फिजिक्सचा. ज्या वेळेला ते अणूला भेदत 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 आत गेले, शेवटी काय आढळलं? क्वार्क, सबअटॉमिक पार्टिकल्स, क्वार्क, त्याच्या पुढचे सगळे काहीच नाही. एंडला देर वॉज ओनली व्हायब्रेशन, एनर्जी व्हायब्रेशन. अर्थात काय की प्रत्येक गोष्ट ती स्वरूप धारण केलेली असो वा नसो, ती तिच्या गाभ्याशी ऊर्जाच आहे. आणि आपण देखील ऊर्जामयच आहोत. सो इथे सगळं रेझोनन्सनीच घडतंय. आपल्याला ते कळत नाही. तुम्ही म्हणाल मी इतकी चांगली आहे आणि मग असा नवरा का? किंवा उलट असेल की मी इतका चांगला आहे आणि असा नवरा का, किंवा अशी बायको का, किंवा अदर केसमध्ये की आम्ही इतके सरळ आहोत पण आम्हालाच फसवणारी माणसं का भेटतात? रेझोनन्स कसं काम करतं बघा. हॅव यू एव्हर सीन डॉमिनेटिंग माणसं कुणाच्या आयुष्यात येतात? डॉमिनेटिंग माणसं कुणाच्या आयुष्यात येतात? जे डॉमिनेशन सहन करण्याच्या अवस्थेत असतात. सो डॉमिनेशन सहन करणारा काय अट्रॅक्ट करत असतो? की मला कोणीतरी डॉमिनेट करेल. त्याला नको असतं ते वरवर, पण डीप विदिन ही बिलीव्स. सो हे दोघं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. माझ्याकडे मी आत्ता ऋणानुबंधमध्ये देखील ही केस सांगितली. एक मुलगी माझ्याकडे कन्सल्टिंगला आली होती आणि
तिने 7 डेज मिरेकल टॅपिंग व्हिडिओज बघून ती करत होती. जस्ट डिलिव्हरीतनं बाहेर आली होती. सो ते पोस्टपार्टम प्रेग्नन्सी वगैरे सगळं ते डिप्रेशन ऑल ऑफ दॅट. आणि तिचा प्रॉब्लेम हा की तिचं लग्न झाल्यापासून तिचा नवरा रोज दारू पितो आणि हे सांगितलं नव्हतं. सो तो करत काहीच नाही. तो दारू पिऊन येतो, गप्पा, ती कितीही हडहड केली तरी येऊन प्रेमाने बसतो, शिव्या खातो, गप्पा मारतो आणि रोज शपथा घेतो की मी उद्या सोडणार आहे. सकाळी उठल्यावरती तो तिला तेच म्हणतो की मलाच कळत नाही की रात्री काय होतं आणि का मी असं मित्रांच्यात जातो आणि का असं होतं. रोज रोज हेच त्यांचं 2.5 वर्ष हेच रुटीन चाललेलं आहे. पण एका रिग्रेसिव्ह फॅमिलीमधनं आलेली असल्यामुळे आईवडिलांनी लग्न मोडू दिलं नाही. होईल 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 बरं. मग ते असतात ना सल्ले देणारे की जाऊ दे, एक मूल होईल मग त्याला जबाबदारी कळेल. मग एक झालं की जरी नाही कळली तर मग आता दुसरं होऊ दे, मग त्याला कळेल. मग 2 झाल्यावरती तुम्ही म्हणलं आता पण नाही कळली, मग ते म्हणतील तुला अक्कल नव्हती, पहिल्यापासून दारू पितोय, मुलं हुच कशी दिलीस तू. पण ती बिचारी त्या ट्रॅपमध्ये अडकली आहे आता. आणि ती इतकी अपसेट आहे त्या एका गोष्टीला घेऊन की तिची मुलगी, तिची आई जी आहे ती त्या मुलाला सांभाळते. ही दूध पाजण्यापलीकडे त्या मुलाशी हिचं काहीही इंटरॅक्शन नाहीये. तिची आई मला सांगत होती की ही दिवस दिवस जेवत नाही. ही स्वतःला इतका त्रास करून घेते फक्त त्या एकाच ह्यानी. आणि ती मला म्हणते की तुम्ही हे सगळं रेझोनन्स वगैरे बोलताय असं का. माझ्या वडिलांना, म्हणजे आपण म्हणतो ना की प्रोग्रॅमिंग कुठून आलंय, तर कधी कधी जेनेटिक असतं, पास्ट लाईफ असतं, वूम प्रोग्रॅमिंग असतं. ती म्हणली माझ्या वडिलांना कशाचंही व्यसन नाही. आम्ही माळकरी खानदान म्हणजे परिवारातनं आहोत. आमच्या घरी हा असा प्रकारच नाही. मग हे असं माझ्या आयुष्यात का. तिची आई इतकी डिप्रेस्ड होती ना की आता ते तिला घरी जायचंय. हिची डिलिव्हरी, हिची पोस्ट प्रेग्नन्सी संपतच नाहीये बिकॉज ती बाळाची जबाबदारीच घेत नाही. ती इतकी ऑब्सेस्ड आहे. मी म्हटलं काय घडलं की तुला बरं वाटेल. ती म्हणली फक्त त्यांनी दारू बंद करावी. तिचं वाक्य बघा. ती मला म्हटली त्यांनी मला एक वेळ मारलं तरी चालेल पण मला दारू चालणार नाही. म्हटलं आता आपण अशा सिच्युएशन मध्ये आलोय. ओके, तो दारू पिऊन आल्यावरती तुझं त्याचं किती संभाषण असतं. एक अर्धा तास रात्रीचा. त्या अर्धा तासाकरता तू पूर्ण दिवस त्याच अवस्थेत आहेस आणि तू मला म्हणतेस की मी असा नवरा काय अट्रॅक्ट केलाय. म्हटलं तुला कळतंय, तुम्ही दोघं एकाच फ्रिक्वेन्सी मधले आहात. तो पण सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह आहे आणि तू पण सेल्फ डिस्ट्रक्टिव्हच आहेस. फक्त दोघांची डिस्ट्रक्शनची कारणं वेगळी आहेत. तो अल्कोहोलनी स्वतःला डिस्ट्रॉय करतोय, तू तो अल्कोहोल का पितो म्हणून स्वतःला डिस्ट्रॉय करतेस. त्या मुलाचं काय, त्या मुलाची काय चूक आहे या सगळ्यामध्ये. तर शी वॉज सो, ती मला म्हणली त्याचंच आहे ते शेवटी. म्हटलं तू अशा याने त्याला जर 9 महिने पोटात वाढवलंयस, काय होणार आहे. म्हटलं लाईफ चालू राहणार आहे त्याच्या त्याच्या गतीने. त्याचं काय होईल आपल्याला माहित नाही. तो सुधारेल नाही सुधारेल. मग ती मला म्हणे मी जर माझी ही सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह फ्रिक्वेन्सी बदलली तर तो बदलेल का. म्हटलं पहिली गोष्ट तर आपण हे सगळं तो बदलावा, हा बदलावा, हे असं व्हावं म्हणून करत नाही. आपण हे सगळं का करतो, मला त्रास होतोय म्हणून. पण परिणाम स्वरूप काय घडतं, माझी फ्रिक्वेन्सी बदलल्यानंतर लॉ ऑफ युनिव्हर्स काय आहे, रेझोनन्स. मी आता एक्स फ्रिक्वेन्सीला असल्यावरती माझ्या आयुष्यात कशा गोष्टी घडतात. ज्या वेळेला मी वायला शिफ्ट होईन, ऍक्च्युली जेव्हा माझं ट्रान्झिशन घडेल त्यावेळेला काय घडणार ऑटोमॅटिकली. सो रिलेशनशिप्स मध्ये काय घडतं, ज्या वेळेला आपली फ्रिक्वेन्सी बदलते, एकतर समोरचा आपल्या ऑर्बिट मधनं बाहेर पडतो म्हणजे त्याचा आपल्याला त्रास व्हायचा बंद होतो, किंवा परिणाम स्वरूप तो माणूस बदलतो. पण तो बदलावा म्हणून आपण काहीही करायचं नाहीये. हा आपल्या आयुष्यात का आला माहित नाही आपल्याला. पास्ट लाईफ असेल, कार्मिक असेल, आपल्याला माहित नाही. हे स्तर जे आहेत ना, हे 2 लेयर्स, आणि इथून प्रोग्रामिंग आहे ना आपलं. पास्ट लाईफ, कार्मिक प्रोग्रामिंग जाते हे सगळे. दीज आर लेयर्स ऑफ इन्फॉर्मेशन. आपण ज्या वेळेला जन्माला आलो, कोरीपाटी होती का आपली, कोरीपाटी होती का, काहीतरी डिफॉल्ट डाउनलोड आहे ना. तो डाउनलोड कुठून आहे,
पहिलं तर पास्ट लाईफ, दुसरं कार्मिक, तिसरं जेनेटिक्स. आणि जेनेटिक्समध्ये फक्त आपण कसे दिसतो हे नाही आहे, नुसते आपले आजार जेनेटिक्समधनं येत नाहीत. आणि जेनेटिक्स म्हणजे फक्त आई बाबा नाही, सगळी रेस, उभी आडवी सगळी कॉम्बिनेशन्स. वी कॅरी ऑल ट्रेट्स, इमोशनल, फिजिकल, स्पिरिच्युअल, पॅथॉलॉजिकल, ऑल ट्रेट्स. ते दरवेळेला असे दिसतीलच असं नाही, काही डॉर्मंट असतात. ते कधी कधी एखादी घटना घडली की ट्रिगर होतात. कितीतरी मुली त्यांचं लग्न झाल्यानंतर एक्झॅक्टली त्यांची आई वागत होती तशा वागायला लागतात. ते त्या गोष्टीनंतर ट्रिगर होतं जेनेटिक्स. सो आपण कसे दिसतो, आपण कसे आहोत, आपले स्वभाव, आपल्या पैशाच्या प्रवृत्ती. तुम्ही बघितलंय काही कास्टमध्ये, मी नाव नाही घेत कोणाचं, पण चिंगूसपणा हा रक्तात असतो. कसं काय? इट्स अ जेनेटिक ट्रेट. राग हा रक्तात असतो त्यांच्या. भांडणं करणं, इट्स इन देअर ब्लड. जेनेटिक ट्रेट्स. हे सगळे ब्लॉकेजेस आपली फ्रिक्वेन्सी ठरवतात. सो दिसताना वरवर आपल्याला दिसतं की माझ्या लाईफमध्ये हा प्रॉब्लेम का, माझ्या लाईफमध्ये ही व्यक्ती का. ज्या लोकांना हे वाटतं की मी खूप टॅलेंटेड आहे पण माझ्या टॅलेंटला वाव मिळत नाही, प्रॉब्लेम कुठे आहे? माझी आणि त्या सक्सेसची फ्रिक्वेन्सीच मॅच होत नाही. टॅपिंग ही एक अशी टेक्निक आहे जी आपल्याला हे ब्लॉक्स काढून टाकायला मदत करते. ओके, दाजीबाला पाठवता का? त्याला जरा लॅपटॉपवर बसायला सांगा, जरा स्क्रीनवर बस. सो पहिली गोष्ट तर हे सगळं करत असताना आपल्याला कळलं पाहिजे की द युनिवर्स ऑपरेट्स ऑन रेझोनन्स. रेझोनन्स म्हणजे समान ऊर्जा एकमेकाला आकर्षित करते आणि कायम एकत्र राहते. दिसताना दिसत नसली समान तरी एखादा प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात आपण अट्रॅक्ट करतो, तो कुठल्या तरी डाउनलोडमुळे आलेला आहे. तो आयदर पास्ट लाईफ असेल, तो कार्मिक असेल, तो ग्रहताऱ्यांचा दोष असेल, काही असेल. इट्स अ ब्लॉक. इट्स अ ब्लॉक. आपण त्याला इतकं सिम्पली रिलीज करू शकतो. लहानपणापासून आपण आईच्या गर्भामध्ये जी काही 9 महिने जे प्रोग्रॅमिंग अनुभवलेलं आहे, कारण एव्हरीथिंग बघा, आपल्याला आपण म्हणतो की मला भीती वाटते. भीती कुठे वाटते? भीती कुठे वाटते? मनात वाटते की नाही? ती फक्त मनात असते का? काय घडतं भीती वाटल्यावर? बरं जाऊ दे, भीती इज व्हेरी स्केरी. राग आल्यावर काय होतं? राग कुठे येतो? कुठे येतो? तुम्हाला सगळ्यांना राग येतो? येस ओ नो? का सगळे असे नेक्स्ट टू बुद्धत्व आहेत? सगळ्यांना राग येतो? कुठे येतो? कुठे येतो? कुठे येतो? पत्ता कुठे आहे त्याचा? डोक्यात येतो. मग काय होतं? कुठे कुठे चिडचिड होते? ऍक्च्युली तो आलाय कुठे? एका अशा लेअरवरती ज्याचं अस्तित्वच नाहीये, विच इज द माइंड. त्याचं प्रोसेसिंग कुठे होतं? डोक्यात, मेंदूत. आणि मग पिच्युटरी ठरवतं की आता हे सगळं एकतर हातापायाकडे रक्त सळसळलं पाहिजे, डिफेन्स एकतर तोंडाकडे रक्त सळसळलं पाहिजे, म्हणून काय वाटेल ते बोलतो की नाही आपण. अशी माणसं रिॲक्ट करतात. हॅव यू सीन? रागामध्ये एक व्यक्ती आमच्याकडे आली होती, असंच वर्कशॉप मुंबईला करत होतो आम्ही, आणि त्या मॅडमला डेमॉन्स्ट्रेशनसाठी वरती बोलवलं. त्यांना म्हणलं तुमचा प्रॉब्लेम काय? त्या म्हणल्या मला राग येतो खूप. तर राग येतो म्हणजे? त्या म्हणल्या इतका राग येतो की मी एकदा कपाटाची 2 दारं अशी उपटून काढलेली.
मग मी जरा अशी 2 पावलं बाजूला झाले की मनाकरता हे सगळं इमोशन लेवलला आहे. बट फॉर युअर बॉडी एव्हरीथिंग इज अ केमिकल. सो प्लस इमोशन विल क्रिएट प्लस केमिकल्स. ज्या वेळेला आनंद होतो, आनंद कुठे होतो? तुम्हाला होतो की नाही? नाहीतर आनंद योग हे पुस्तक वाचा. मनात होतो, पण त्याचं रिफ्लेक्शन कसं चेहऱ्यावर येतं? बॉडी कशी रिलॅक्स होते ज्या वेळेला हॅपी असतो आपण? कारण बॉडी करता इट इज अ केमिस्ट्री. तुम्ही कल्पना केली नाही, तुमच्या मनामध्ये एखादा जुना काहीतरी विचार येतो आणि डोळ्यात पाणी येतं. काहीच समोर नाहीये. एखाद्याची आठवण येते, एखादी गेलेली व्यक्ती असेल फार प्रेमाची, आठवण येते. आठवण कुठे आली? डोक्यात, मनात कुठेतरी आली, राईट? आणि लॅक्रिमल्स गॉट सिक्रेटेड. मी काय निसर्गाची योजना आहे, समोर काही नाही आहे. सो बॉडी करता एव्हरीथिंग इज अ केमिस्ट्री. जेवढे प्लस हॉर्मोन्स दिवसभर किंवा प्लस इमोशन्स सिक्रीट होतात तेवढे प्लस केमिकल्स बॉडी तयार करते. जेवढी नेगेटिव्ह इमोशन्स दिवसभर बॉडी प्रोसेस करत असते, माइंड प्रोसेस करत असतं, तेवढे मायनस केमिकल्स म्हणजे सतत ॲड्रिनालिन, कॉर्टिसॉल. आणि मग आपली फ्रिक्वेन्सी, दे ऑल रेडिएट फ्रिक्वेन्सी. जर सतत भीती प्रोसेस होते तर प्रत्येक अवयव शरीरातला हा कायम सबसिस्टन्सवर चाललेला असतो. तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेला भीती क्रिएट होते, जर दिवसभर तुम्ही भीतीत जगत असाल, ज्या वेळेला भीती क्रिएट होते ना, प्रत्येक अवयवापर्यंत फक्त त्याला जिवंत ठेवेल एवढंच रक्त आणि ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन जातं. कारण बाकीचं सगळं हे त्या फाईट, फ्लाईट आणि फ्रीज रिस्पॉन्स कडे जातं. म्हणून जगातले 99% आजार हे मनोकायिक आहेत, सायकोसोमॅटिक, मनाच्या अवस्थेने तयार झालेले आहेत. बीपी ज्याला होतं की नाही, डॉक्टर काय सांगतात? स्ट्रेस घ्यायचा नाही. पण माझा प्रॉब्लेम आहे, मला स्ट्रेस येतो, मी घेत नाही, कोणालाच आवडत नाही. स्ट्रेस येतो. हा येतो कुठून? ह्या सगळ्या लेअर ऑफ कंडिशनिंग्स मधनं. आणि मग ती जे इमोशन आहे, आपल्याला कसं कळेल की माझी फ्रिक्वेन्सी काय आहे? काय होतं रे इथली? जे आपलं इमोशन आहे ती आपली फ्रिक्वेन्सी आहे. तुम्हाला आत्ता काय वाटतंय ही तुमची आत्ताची फ्रिक्वेन्सी आहे. आतून काय वाटतंय दॅट इज युअर फ्रिक्वेन्सी. आणि ह्या फ्रिक्वेन्सीला सगळ्यात डेन्सर करणारी गोष्ट असते बिलीफ सिस्टीम. बिलीफ सिस्टीम म्हणजे ठप्पा आहे, सर्टिफिकेट, ज्याचं हे मत आहे की जगात चांगुलपणा राहिलेला नाही. ह्याची फ्रिक्वेन्सी काय आहे? व्हॉट इज ही रेडिएटिंग? की जगात चांगुलपणा राहिलेला नाही. आता रेझोनन्स यांच्या आयुष्यात चांगली माणसं घेऊन येईल का वाईट माणसं घेऊन येईल? कारण यू बिलीव्ह. ह्याच्यावर डिस्कशन आहे का? जगात चांगुलपणा राहिलेला नाही, आजकाल माणसं धूर्त झालेली आहेत, डिस्कशन आहे का? स्टेटमेंट आहे. जरा चांगलं झालं माझ्या आयुष्यात की ह्याची नजर लागलीच, डिस्कशन आहे? स्टेटमेंट आहे, कन्फाइंड स्टेटमेंट आहे. मला गरज पडली की कुणीही येत नाही, डिस्कशन आहे? विधान आहे माझं ते. आयुष्य असंच असतं, माझ्या वाट्याला कसं येणार? मग असं म्हणायचं नाही ह्याचं का चांगलं होतं, कारण त्याची बिलीफ सिस्टीम तशी नाही आहे, म्हणून त्याचं चांगलं होतं. एखादा बिचारा असतो की नाही, आता आपल्याकडे त्या बिचाऱ्याचं फार कौतुक असतं. बिचारा असणं इज अ कॅरेक्टर सर्टिफिकेट.
किती बिचारा आहे. पैसे मागणारा चांगला का न मागणारा चांगला? तो व्यवहारी आहे का मूर्ख आहे? पण आपल्याला कौतुक कोणाचं असतं? तुमच्याकडे जर एखादी व्यक्ती काम करायला आली, काहीतरी कार्पेंटरिंगचं काम करायला आली, आणि त्यांनी जर काम झाल्यावरती तुम्हाला सांगितलं की काय वाटेल ते द्यावं, आणि एखाद्या व्यक्तीने फोनवरच तुम्हाला सांगितलं की काम होऊ दे नाही होऊ दे, 500 रुपये व्हिजिटचे आहेत, तुम्ही कोणाला बोलवणार? कोणाला बोलवणार? आपल्याला कोण जवळचा वाटणार है ना? का? कारण पैसे महत्वाचे नाहीत हो. सो मिडल क्लास कंडिशनिंग काय आहे? पैसे वाईट असतात. कॅरेक्टर सर्टिफिकेट कधी मिळतं? की आपल्याला काय पैसे काय नको आहेत. वेन आय डू बिझनेस कन्सल्टिंग, सो मी त्यांना डायरेक्ट आकडे विचारते ना. ते काहीतरी स्टोऱ्या सांगतात मला येऊन, सो मी त्यांना म्हणते थांबा, ते आपण नंतर, ब्लॉक शोधणं माझं काम आहे. मला डायरेक्ट आकडे सांगा, कुठे अडकलेत, काय केलं. तुम्ही जर मला हे सांगत असाल की पैसे आले आणि ते कुठं गेले कळलंच नाही, दिस स्टोरी मी आय एम नॉट गोइंग टू बाय दिस. पैसे आले आणि गेलं नाही असं कसं असू शकतं? कळलं नाही. तुम्हाला ते लिहायचं नाहीये बिकॉज तुम्हाला भीती वाटते ते बघितल्यावरती. अँड देन दे विल आस्क मी की, सो वेन आय आस्क देम की काय पर्पज काय आहे या सगळ्याचा आणि काय करायचंय आपल्याला. सो मिडल क्लास जेवढे असतात त्या सगळ्यांचं म्हणणं काय असतं? काय नाही, आम्हाला उद्योग जनरेट करायचा आहे. तो कधी होईल? जेव्हा आपल्या खिशात 4 पैसे असतील तेव्हा. पण पिढ्यानपिढ्या वी आर कंडिशन्ड टू बिलीव्ह की पैसे मागणं किंवा पैसे असणं, पैशाबद्दल विचार करणं हे वाईट असतं. लोक नावं ठेवतात. सो जे स्वतःला लहानपणापासनं मी बिचारा हे कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन फिरत असतात, बघा यांचं आयुष्य कसं असतं. आता हा बिचारा कधी सिद्ध होईल? एखाद्याला सिद्ध करायचंय की मी किती बिचारा आहे, तर ह्याच्या आयुष्यात एकतर आई वडील त्रास देणारे पाहिजेत, है ना, तर सिद्ध होईल की नाही की हा किती बिचारा गरीब, आई वडिलांचं कायम ऐकलं, कधी नाही म्हणाला नाही, काही केलं नाही. अशा बिचाऱ्याला मित्र कसे मिळतील? अशा बिचाऱ्याला मित्र कसे मिळतील? रॅगिंग कोणाचं होणार? सगळ्यांची कामं कोण करणार? आणि हा बिचारा जेव्हा मोठा होतो, मग ह्याला वाटतं की आता जरा लग्न झालं तर कोणतरी रिस्पेक्ट करेल आपल्याला. पण आता बिचाऱ्याचं व्हायब्रेशन आहे, बिचारा काय अट्रॅक्ट करणार? नाही. सेल्युलरली ही इज क्रेविंग की मला कोणतरी डॉमिनेट करा. मग आई वडिलांपेक्षा डॉमिनेटिंग बायको आयुष्यात येते. मग त्या बिचाऱ्याला वाटतं की जाऊ दे, पोरं बाळं झाली तर ती तरी बिचारी, नाही का. मग अशा बिचाऱ्याला पोरं बाळं पण होतात. सो त्या पोरं बाळांना कळत नाही तोपर्यंत ते रिस्पेक्ट करतात. ज्या दिवशी त्यांना कळायला लागतं ते म्हणतात बाबा तुम्ही बसाव, तुम्हाला काही कळत नाही. मग अशा बिचाऱ्याला मग ते पत्रिका घेऊन जातात सगळीकडे की काय दोष आहे, अशी का माणसं माझ्या आयुष्यात येतात. मग त्यांना कोणीतरी सांगतं की ते ग्रह आणि पिरामिड वगैरे लावायला पाहिजेत, ते टॉयलेट आणि बेडरूम उलट्या दिशेला आहेत. मग बिचारा ते पण सगळं करतो. पण जोपर्यंत ही बेसिक व्हायब्रेशन चेंज होत नाही, इफ यू बिलीव्ह दॅट यू आर अनलकी, सेल्युलरली यू बिलीव्ह की मी अनलकी आहे, कसं आयुष्य अनफोल्ड होईल? विल यू फील इझी गोष्टी घडतील का लाईफमध्ये? कारण अनलकी माणसाच्या आयुष्यात इझी गोष्टी घडतात का? हे सगळं कंडिशनिंग आहे. कुठून आलंय? एकतर ऐकलेलं आहे लहानपणापासून, संस्कार आहेत, आजूबाजूला जे काही चाललंय त्याचे संस्कार आहेत, आणि आपल्याला आयुष्य जसं कळत गेलं त्या सगळ्याचा डाउनलोड आहे. आणि त्या सगळ्याची आज आपली पर्सनॅलिटी ही अशी आहे. अवघड आहे हे सगळं पहिल्या दमात कळायला. आणि गंमत ही आहे की पुढे आपण हे शिकू नेक्स्ट पुढच्या 1 तासात की हे वापरायचं कसं, माझे ब्लॉग्स ओळखायचे कसे आणि ह्याच्यावर काम कसं करायचं. पण हे करत असताना पण तुम्हाला आतून असं वाटेल ह्यानी काय होणार आहे, असं असतं तर जग दुनिया करत फिरली असते असं. पण
जे ह्या एनर्जी सायन्सवर काम करतात त्यांचं म्हणणं हे आहे की ओनली 1% ऑफ द पीपल इन द वर्ल्ड आर चोजन टू अंडरस्टँड समथिंग लाईक दिस. बाकी 99% मग त्यांना काहीतरी बरं हे जप कर, हे कर, हे कर, हे त्याच लेवलला असू शकतात. पण गेली कित्येक वर्ष EFT पॉवर टॅपिंगनी इतक्या लोकांची आयुष्य बदललेली आहेत. सो आज जे मी शिकवणार आहे, प्लीज 1 महिना विदाउट एनी हेजिटेशन ट्राय करा. कुठल्याही धर्माला ह्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कुठल्याही मेडिटेशनला काही प्रॉब्लेम नाही आहे, जागेचं बंधन नाही आहे, वेळेचं बंधन नाही आहे. ट्राय इट. कारण जोपर्यंत आपली फ्रिक्वेन्सी बदलत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यातले रिझल्ट्स बदलणार नाहीत. डिफिकल्ट आहे आणि सगळ्यात गंमत आहे ना, ह्याची सिम्प्लिसिटी याला कॉम्प्लिकेट करते. कारण आपण प्रोग्रॅम्ड आहे हे बिलीव्ह करायला की काहीतरी फार अवघड करायला पाहिजे तर लाईफ चेंज होईल. इतकं सिम्पल काहीतरी करून लाईफ चेंज होईल पॉसिबलच नाही आहे. सो 1 महिना विदाउट ब्रिंगिंग युअर लेफ्ट ब्रेन इन की होतंय नाही होतंय, कारण ते झाल्याशिवाय तुमची बॉडी त्याला ऍक्सेप्ट पण करणार नाही आहे. हे असं काही नसतं वगैरे मानून तुम्हीच थांबणार आहे. जगामध्ये याचा प्रचार प्रसार व्हायचा, लोकांची आयुष्य बदलायची थांबणार नाही आहेत. कोण थांबलं तर आपणच थांबणार आहोत. सो फर्स्ट, एव्हरीथिंग इज एनर्जी. प्रत्येक गोष्टीची एक फ्रिक्वेन्सी असते आणि समान फ्रिक्वेन्सीज एकमेकाला आकर्षित करतात. बघा आता कधी कधी आपण कसे फसतो. मला परवा एक मुलगा भेटायला आला कन्सल्टिंगसाठी. त्याचा प्रॉब्लेम हा आहे की तो 2 ठिकाणी राहतो, एक पुण्यात राहतो आणि कधी कधी कोल्हापूरला राहतो. तर त्याचा ही सेड की माझा अनुभव असा आहे की ज्या वेळेला मी पुण्यामधनं ट्रेडिंग करतो त्यावेळेला मला 100% लॉस होतो आणि ज्या वेळेला मी कोल्हापूरमधनं ट्रेडिंग करतो त्यावेळेला मला प्रॉफिट होतं. म्हटलं असं का? तो म्हणला ॲक्च्युली ते कोल्हापूरचं जे घर आहे ना ते वास्तूनुसार परफेक्ट आहे. ओके. म्हटलं तिथे तुला कधीच लॉस झालेला नाही आहे आठव? तो म्हटला झाला आहे पण असा किरकोळ आहे. बघा, द माइंड डझंट वॉन्ट टू रजिस्टर इट. कारण बिलीफ ही आहे की ते वास्तूनुसार परफेक्ट आहे पैशाच्या ग्रोथसाठी. आणि म्हटलं पुण्यातलं घर? तो म्हणला नाही नाही माझा मामाच हे सगळं बघतो. तर माझ्या मामानीच मला सांगितलं की तुझं ते सगळं उलटच आहे घरातलं, सगळं उलट आहे घरातलं, त्याच्यामुळे मी पुण्यात ज्या ज्या वेळेला ट्रेडिंग करतो मला लॉसच होतो. म्हणलं मग तू पुण्यात ट्रेडिंग का करतो? सिंपल आहे ना, विषाची परीक्षा का बघतोय आपण? जर आपल्याला आतून हे कन्व्हिन्स्ड आहे, बघा तुमच्या आयुष्यात काहीतरी महत्वाचं घडणार आहे आणि तुम्हाला आतून असं वाटतंय की या व्यक्तीने जर आज आपल्याला बघितलं ना तर आपलं वाटोळं होणार आहे, तुम्ही जाल का त्या व्यक्तीच्या समोर? म्हटलं मग तू पुण्यातनं ट्रेडिंग का करतो? तर मला म्हणतो ऍक्च्युली ना आता ऋणानुबंधच्या सेशनमध्ये, आता ऋणानुबंध नावाचा एक वर्कशॉप झाला आपला, तर त्याच्यामध्ये सरांनी एक गोष्ट सांगितली की पितृ पंधरवड्यामध्ये त्यांनी एक गाडी घेतली. तर त्यांना लोकांनी विचारलं की पितृ पंधरवड्यात तुम्ही कशी काय गाडी घेता? तर सर म्हटले मी असलं काहीही मानत नाही. तो म्हटला तेव्हापासून मी ठरवलं की असं काही नसतं आणि दुसऱ्या दिवशी ट्रेडिंगला बसलो आणि लॉस. म्हटलं बघा 2 गोष्टी आहेत. सर हे मानत नाहीत, हे सेल्युलरली आहे. तू सेल्युलरली मानतोस आणि थॉट लेवलला रिफ्यूट करतोयस. डेन्सर फ्रिक्वेन्सी कशाची आहे? बिलीफ सिस्टमची. म्हणजे काही माणसं असतात ना, दे आर, त्यांच्या आत कोरलेलं असतं की माझ्या आयुष्यात सगळं वाईट आहे, काहीच चांगलं नाही. अशी बरीच माणसं असतात. ते प्रॉब्ली दे आर प्रोन टू डिप्रेशन ऑल्सो. आणि अशी माणसं एखादं लेक्चर ऐकून किंवा त्यांच्या मित्राच्या फोर्सनी, आजूबाजूच्या फोर्सनी ते ट्राय करतात पॉझिटिव्हिटी. बघा पॉझिटिव्हिटी ट्राय करतात आणि मग ते 4 दिवस ट्राय करतात आणि 5व्या दिवशी म्हणतात बघ मला माहित होतं दिस डझंट वर्क फॉर मी. 4 दिवस आय ट्राईड टू बी पॉझिटिव्ह.
कारण सेल्युलरली ही बिलीव्स त्याच्या गाभ्यात आहे ते. मी म्हंटल तुझ्या गाभ्यात हे बसलेलं आहे की मला इथे लॉस होतो, आणि तू थॉट लेवलला त्याला रिफ्यूट करतोयस की नाही नाही असं काही नसतं, असं काही नसतं. म्हटलं सरांचं एक्झॅक्टली उलट आहे. सेल्युलरली ऑल्सो ही डझंट बिलीव्ह. मला म्हणे मग काय करायचं? म्हटलं पहिली गोष्ट तर यू हॅव टू ऍक्सेप्ट की हो माझ्या डोक्यात हा ब्लॉक बसलेला आहे. मग याच्यासाठी टॅपिंग करायचं, आणि तो जात नाही तोपर्यंत त्या घरातनं ट्रेडिंग करायचं नाही. सिंपल. तू टॅपिंग या गोष्टीवर कर, तुझी बिलीफ सिस्टीम चेंज होते का तुलाच कळेल ना की आतून आता मला खरंच असं वाटत नाही, खरंच वाटत नाही. हे बघा, हे अंधविश्वास आहे, हे खरं घडतं, वी डोंट नो. पण एकदा एखादी गोष्ट जेव्हा आपल्या डोक्यात बसते त्यावेळेला ती आपल्यासाठी एक्झॅक्टली तशीच मॅनिफेस्ट होते. कोविडमध्ये कितीतरी लोकांना बॉडी जनरेटेड कोविड सिम्पटम्स, इतकं पॅनिक आणि इतकं फिअर होतं, पण ते ऑक्सिजन लावून, ऑक्सिजन मीटर लावून ऑक्सिजन नॉर्मल आलं की मग सगळं बरं वाटायचं. द बॉडी विल क्रिएट इट. माझ्याकडे खूप वर्ष आधी उन्मेष आलेत का, उन्मेषच्या ऑफिसमध्ये काम करणारे एक व्यक्ती उन्मेष घेऊन आले त्यांना. त्यांचा मुलगा 7 वर्षाचा मुलगा होता, आणि त्याला ऑल ऑफ अ सडन दिसायचंच बंद झालं. ऑल ऑफ अ सडन, उद्या परीक्षा आहे मॅथमॅटिक्सची, आणि त्याला ऑल ऑफ अ सडन म्हणजे सगळं असं ब्लरच दिसायला लागलं. त्याच्या आई वडिलांना वाटलं की पहिली गोष्ट तर हा नाटक करतोय, कारण याला मॅथ्सची इतकी भीती आहे पहिल्यापासनं, आणि आई वडिलांनी त्याला इतका मारून झोडून मॅथ्स शिकवलेलं आहे, आणि टीचर्स पण तसेच. सो तो त्याला घेऊन आले, आणि आय डोंट नो इट वॉज रिअल ऑर ही वॉज ऍक्टिंग, पण तो खरंच असा असा चालत होता. सो ते त्याला घेऊन आले. मला फोन केला त्यांनी की अरे असं असं झालंय फॅक्टरीमध्ये, काय करायचं? म्हटलं घेऊन तर या, बघूया, लेट्स ट्राय. सो मग मी त्याला विचारलं की तुला सुट्टी पाहिजे का उद्या? म्हटलं आपण एक काम करूया, तू मला खरं सांग, मी बाबाला सांगते की उद्या सुट्टी घ्या म्हणून, काहीच प्रॉब्लेम नाही. तो म्हणला नाही मला खरंच दिसत नाही आहे, मला सगळं अंधुक दिसतंय. अँड वी ट्राईड टॅपिंग विथ दिस फिअर की मला भीती वाटते मॅथ्सची, मी फेल होणार आहे. म्हटलं तुला कशाची भीती वाटते? तो म्हणला घरी आल्यावर आई मारणार याची भीती आहे. मॅथ्समध्ये फेल होण्याची भीती नाहीये, मारणार याची भीती. कारण त्याची आई इतकं मारायची त्याला, म्हणजे तिला भानच तिचं हरपायचं त्या पॉइंटला. आपला मुलगा मॅथ्समध्ये फेल होऊ शकतो, आणि मग आता ह्याचं पुढे कसं होणार? आणि आफ्टर वी डीड 3-4 राऊंड्स ऑफ टॅपिंग, तो एवढा रिलॅक्स झाला, आणि ही ऍक्च्युली सेड की मला ऍक्च्युली दिसतंय. तो गेला दुसऱ्या दिवशी पेपरला, तो बिचारा कसा तरी पास झाला. मग त्याच्या बाबांचा मला फोन आला की काय करू दे. मग मी त्या मुलाशी बोलले, त्याला म्हटलं तू एक काम कर, तू हेच टॅपिंग आहे ना आणि 1-2 महिने कंटिन्यू कर. त्यानंतर 3ऱ्या महिन्यामध्ये त्याचे वडील आणि त्यांच्या सौ असे दोघं कन्सल्टिंगला आले. मी म्हटलं बापरे, आता काहीतरी झालंय वाटतं. तर ते म्हटले नाही, गेल्या 3 महिन्यात हिचा स्वभाव बदललाय, आणि हिला टॅपिंग शिकायचंय म्हणून तुमच्याकडे घेऊन आलोय. आपण केलं का त्याच्यासाठी? होय, खरंच टाळ्या वाजवण्यासारखीच गोष्ट आहे. पण बघा कसं सगळं एकमेकाशी लिंक्ड असतं. सो एक्सची फ्रिक्वेन्सी वायला गेल्यानंतर आजूबाजूच्या गोष्टी ऑटोमॅटिकली बदलायला लागतात. त्या बदलण्याकरता काहीच केलं नाही. मी त्याला का टॅपिंग करायला सांगितलं? बिकॉज त्याला त्याच्या आईची इतकी भीती होती. सो मला पाहिजे होतं की ऍटलीस्ट त्यानं त्या आईच्या भीतीतनं तरी बाहेर पडावं. बिकॉज दिस चाइल्ड आफ्टर अ फ्यू इयर्स इज गोइंग टू बी रिबेलियस. जी मुलं अशी भीतीत वाढतात ना, ही वयात आल्यानंतर एकतर टेस्टोस्टेरॉन पंप झाल्यावरती दे टर्न रिबेलियस, आणि मग जगातला सगळ्यात मोठा शत्रू हे आई किंवा वडीलच असतात. हे अनचॅनलाइज्ड रिबेल आहे. होत काहीच नाही, उपयोग काय आहे त्याचा? तुम्ही त्यांना एट करून काय, त्यांच्यावरच अवलंबून आहे. पण त्याचा परिणाम असा काहीतरी घडला. सो ट्राय इट. आपण एक 10 मिनिटाचा ब्रेक करूया,
आणि ब्रेक नंतर प्रॅक्टिकली टॅपिंग कसं करायचं ह्याच्याकडे जाऊया. ब्रेकवर जाण्याआधी आय जस्ट शो यू द स्लाइड शो. पुढे घे जरासं. This is Dr. Roger Callahan and this is Dr. Gary Craig, not doctor, he is Gary Craig, founder of EFT, founder of TFT. चल पुढे. हे एनर्जेटिक व्ह्यू ऑफ द वर्ल्ड तुम्हाला त्या स्क्रीन्सवरती पण दिसेल. हा ॲटम जो आपल्याला लहानपणापासून शिकवला गेलाय. आज क्वांटम फिजिक्स म्हणतं ॲटमचं स्ट्रक्चर असं नाहीच आहे. ॲटमला स्ट्रक्चरच नाही, इट इज जस्ट क्लाउड, इट जस्ट क्लाउड ऑफ एनर्जी. आणि क्वांटम फिजिक्सनी ज्या वेळेला शोधण्याचा प्रयत्न केला, हे क्रिएटेड पिक्चर आहे, हे रिअल पिक्चर नाही आहे, हे ग्राफिकली क्रिएटेड इमेज आहे. दाखवण्याचा प्रयत्न आहे की हाऊ ह्युमन एनर्जी रेडिएट्स एनर्जी. चल पुढे. सो दिस इज व्हॉट आईन्स्टाईन हॅड पुट अहेड, E इज इक्वल टू mc². पण कळलं नाही त्यावेळेला आणि त्याचा यूज काय लाईफमध्ये कधीच कळलं नाही. आता हे जे आहे ना, इफ यू सी दिस, डॉक्टर डेव्हिड हॉकिन्सचा हा रिसर्च आहे. प्रत्येक फ्रिक्वेन्सी कॅलिब्रेट केली आहे. ओके. आणि त्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात लोएस्ट फ्रिक्वेन्सी जी आहे दॅट इज शेम. सो ही नेगेटिव्ह पासनं पॉझिटिव्हिटीकडे जाते. आणि या बँडविड्थवरती आपण जसं जसं इव्हॉल्व्ह होतो ऑटोमॅटिकली आपली एनर्जी फ्रिक्वेन्सी वाढत जाते. सो जशी जशी फ्रिक्वेन्सी वाढेल तुमची तसं तसं ऑटोमॅटिकली आजूबाजूच्या गोष्टी रिस्पॉन्ड करायला लागतात. आपण किस्से ऐकलेत ना की संत महात्मा लोकांच्या सानिध्यात राहून लोकांचे आजार बरे व्हायचे किंवा चमत्कार व्हायचे. सो एनलाइटनमेंटची फ्रिक्वेन्सी बघा काय आहे. सो ऑटोमॅटिकली ज्या वेळेला एखादी एनर्जी त्या व्हायब्रेशन मोडला आहे त्याच्या आजूबाजूचं फील्ड ते कॅरी करणार. म्हणून आता काय करू त्याला मी, आता केसांना काय करू, हॅलो हॅलो हॅलो. त्याच्यामुळे ही जी सेल्फ रिअलाइज्ड एनलाइटन्ड लोक असतात यांच्यामध्ये एक मॅग्नेटिझम असतो. यू सी, लोक वेड्यासारखी यांच्या आजूबाजूला असतात. आणि आज पण ज्या विभूती नाही आहेत ह्यांच्या वस्तू जतन करण्याची पद्धत आहे. स्वामी समर्थांच्या पादुका येतात, साईबाबांच्या पादुका येतात. कशासाठी? कारण त्यांची प्रत्येक वस्तू ही त्यांची एनर्जी कॅरी करते. सो ती एनर्जी ज्या वेळेला आपल्या फील्डमध्ये येते ऑटोमॅटिकली ती आपल्याला अपलिफ्ट करते. क्वांटम फिजिक्स काय म्हणतं की एखादी लो एनर्जी आणि हाय एनर्जी जर एकत्र ठेवली तर हाय एनर्जीमध्ये पोटेन्शियल आहे लो एनर्जीला वरती खेचायचा. म्हणून पूर्वीच्या काळापासून सत्संग हा प्रकार आहे की अशा एका एनलाइटन्ड माणसाच्या सानिध्यात राहण्याचा. का तर ती लोअर फ्रिक्वेन्सी ऑटोमॅटिकली अपलिफ्ट होते हायर बँडविड्थला. सो जसं जसं आपली ही फ्रिक्वेन्सी क्लीन होत जाते यू विल सी ऑटोमॅटिकली आजूबाजूची परिस्थिती बदलायला लागते. टॅपिंगनी आपण काय करतोय, हे पहिले जे सगळे दिसतंय शेम, गिल्ट, ग्रीफ, फिअर, डिझायर, अँगर, प्राईड, हे सगळं आपण क्लीन करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे ज्या वेळेला क्लीन होईल त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपली फ्रिक्वेन्सी अपलिफ्ट होते. ओके, चल पुढे. दिस इज हाऊ फिअर मध्ये असलेल्या एका व्यक्तीचा ऑरा, त्याचं रेडिएशन बघा. आणि लव्ह, ग्रॅटिट्यूड या एनर्जी मध्ये असलेल्या एखाद्या व्यक्तीचं ऑरिक रिफ्लेक्शन कर. नेक्स्ट. हे आपण ब्रेक नंतर जाऊया इकडे की टॅपिंग केल्यानंतर काय चेंजेस घडतात आणि कसं ॲमेग्डाला फिअर रिस्पॉन्सेस चेंज करू शकतं, आपली बॉडी कसा रिस्पॉन्ड करते. सो आपण एक 10 मिनिटाचा ब्रेक घेणार आहे. ब्रेकमध्ये जे पहिल्यांदा आलेत तुम्हाला काही फॉर्म्स दिलेत ते फॉर्म्स भरून आम्हाला द्या. सो तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करू आम्ही आणि हे जे सगळं प्रेझेंटेशन आहे हे तुम्हाला PDF फॉर्ममध्ये त्या ग्रुप्सवरती मिळेल. ह्याच्यामध्ये पुढे फॉर्मॅट्स आहेत. फॉर्मॅट्स कशासाठी की स्वतःचा प्रॉब्लेम वापरून टॅपिंग कसं करायचं ह्याचे फॉर्मॅट आहेत त्याच्यामध्ये.
सो हे देखील तुम्हाला त्या ग्रुप्सवरती मिळतील. जे जुने आहेत, तुम्ही कुठल्या ग्रुपला ॲड असाल तर तो फॉर्म द्यायची गरज नाही. जे पहिल्यांदा आलेत आणि तुम्हाला हे मेसेजेस किंवा व्हॉट्सअपवरती काही कम्युनिकेशन अपेक्षित असेल तर ते फॉर्म्स भरून बाहेर काउंटरवरती द्या. बाहेर सेलला 2 पुस्तकं अवेलेबल आहेत. सरांचं आत्ताच प्रकाशित झालेली ही दोन्ही पुस्तकं आनंद योग त्यांच्या आयुष्यातल्या काही घटनांवरती आधारित पुस्तक आहे. त्याच्यामध्ये आनंदी जीवनाकरता काय गोष्टी आपण सायकोलॉजिकली पॅरासायकोलॉजिकली वापरू शकतो ह्याच्यावरती आनंद योग हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि कोहम ते सोहम, एक सगळ्यात हायेस्ट स्पिरिच्युअल नॉलेज जे काही अवेलेबल आहे जगामध्ये, मी कोण आहे ते मी काय आहे ह्यापर्यंतचा जो सगळा प्रवास आहे, ते कोहम ते सोहम पुस्तक बाहेर काउंटरला सेलसाठी अवेलेबल आहे. सो एक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि 10 मिनिटानंतर परत येऊया प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स करायला की हाऊ टॅपिंग कॅन चेंज युअर व्हायब्रेटरी सिस्टम. So let's break for 10 minutes. बरोबर 10 मिनिटात या. We will exactly start at 7:40.